मी काय कोणी फ्रेशर आहे का माझ्याशी डील करायला? का मला माहिती नाही काय बजेट असतात आणि काय नसतात? मुळात आपली टीम याच्यावरती दिवस रात्र मेहनत करणार आहे, त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला नको मिळाला? हो बरोबर आहे, मग? म्हणजे आपण जे बजेट ठरवलंय त्याच्यावर मागे हटायचं नाही. अजिबात हटायचं नाही आणि आपली टाइम फ्रेम सुद्धा हलवायची नाहीये. त्यांना म्हणा आम्ही जे काम करतो ते अत्यंत चोख करतो आणि वेळेतच करतो. ठीक आहे, मी कळवतो त्यांना. तू अगं हळू. अरे काय आहे अगं, ऑफिस आहे निकिता हे. आणि मुळात तू का आलीस आता इथे? शी, काय बायकोला बघितल्यावर आनंदी व्हावं अशी पद्धत नाहीच आहे ना तुमच्याकडे? जाऊ दे रे, मी तुला भेटायला आलेले नाहीच आहे, मी समरला भेटायला आली. काय ग, खाऊ आणलेस? सॉरी, आज खाऊने आणला, पण आज हे आणलं, हे घे. हे काय आहे? बघ. अरे 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 वाच वाच, नीट वाच. काय? आनंदच्या रजेचा अर्ज? हे काय? आनंद, तुला रजा हवी? नाही मला रजा नकोय. मला रजा हवी आहे याची, म्हणजे मला ह्याचा वेळ हवाय. त्याचा सगळा वेळ हा इथे ऑफिसमध्ये घालवतो, ऑफिसची कामं करत राहतो, मला कधी वेळ देणार? ते काय नाही, मला याची रजा हवी आहे. तू रजा घ्यायचीस आणि तू गपचूप साईन कर, अप्रूव्ह कर समर लगेच आत्ता. नाही, मी नाही करणार, कारण मला पण तो हवा इथे ऑफिसमध्ये. एक मिनिट, एक मिनिट. या दोन्ही मध्ये मला काही चॉईस आहे का नाही? अजिबात नाही. काय रे, हे बरं आहे तुझं? बायकोला घेऊन बाहेर जाणार फिरायला, पावसात भिजणार तुम्ही छान, आणि आम्ही काय घरी बसून भजी तळायची, भजी खात बसू आम्ही? ती आनंदची आयडिया होती, तो माझ्या मागे लागला म्हणून मी गेलो. फायदा झाला ना पण. क्या बात है, तुझा प्लॅन होता? येस. काय हुशार आहे माझा नवरा. कसं सुचतं ना याला, डोकं मस्त चालवतं ना. प्रश्नच नाही. फक्त बायकोला तेवढं टेरेसवर पण घेऊन जात नाही, सगळं डोकं इथेच चालतं. अगं काय ना, बरेच दिवस त्याची काही गरजच नाही पडली. म्हणजे बरेच दिवस झाले तू माझ्यावर रुसली नाही, चिडली नाही, माझ्याबरोबर आबोला धरला नाहीस, त्यामुळे असं काही खूप डोकं लावून प्लॅनिंग करायची गरजच नाही वाचली, नाही का? अच्छा, म्हणजे माझं चुकलं नाही का? नाही, सॉरी सॉरी सॉरी. मी आता असं करते, मी आबोला धरते. नाही ऐक मी बोलतच नाही तुझ्याशी, आपली कट्टी. निकिता, आजपासून आमची कट्टी. माझ्याकडे यायचं नाही, भजी तर निकिता हे कर ते कर असं काही सांगायचं नाही. ऐक ना, 2 मिनिटं ऐक. आबोला आत्तापासून आबोला. आणि घरी नाही आलास ना ऑफिस मधून तरी चालेल, ह्याला ठेवून गे रे. ए बाबा, ए जा जा, तुझी रजा मंजूर. खरंच? हो झाली. नाही आता लगेच नको, एवढं नाही हँडल करू शकत मी त्याला. ए मला त्याची गरज लागेल तेव्हा मी तुला सांगेन, आता ठेवून घे. पण समर, छान वाटलं तू स्वानंदीला एवढा वेळ देतोयस, क्वालिटी टाइम स्पेंड करतोयस तिच्या बरोबर. म्हणजे तुझी आणि स्वानंदीची गाडी या स्टेज पर्यंत आली याचा मला इतका आनंद होतोय ना, जो मी शब्दात नाही सांगू शकत. आय नीड अ हग. थँक्यू डार्लिंग. मला कोणाची दृष्ट न लागो. एक मिनिट. मी ये रे, चल. हॅलो. हो हो, मी देतो तुमचे पैसे. हो देतो नक्की देतो. हां हां. हॅलो. हो मला माहिती तुमचे पैसे आहेत माझ्याकडे, मी थोड्या दिवसात तुम्हाला नक्की देतो. हो नक्की देतो. अरे यार. हॅलो. हो हारलोय मी, पैसे बुडालेत. पैसे कुठून देऊ आता मी? अरे नाही जाते ना कुठे, पळून देतो ना थोड्या दिवसात पैसे तुमचे. अंशू काय झालं? काहीच नाही. काहीतरी उद्योग केलेस ना? खरं सांग. काही नाही केलंय मॉम. खरं बोला, नाही तर एक देईन अशी. आता नवीन मुलीची भानगड नाहीये ना बाबा काही. झालं, वाट लागली. अरे लग्न झालंय ना तुझं. हे बघ, समरला कळलं ना तर तुलाही बाहेर काढेल आणि तुझ्या सकट मलाही बाहेर काढेल. मॉम चिल. यावेळी कोणत्याही मुलीचा प्रॉब्लेम नाहीये. थँक गॉड. मुलीचा म्हणजे प्रॉब्लेम आहे? अरे सांग ना बाबा, काय केलंयस? ते मी थोडे पैसे उसने घेऊन बेट लावली होती आणि मॉम यावेळी ना फुल गॅरंटी होती जिंकण्याची, पण ऐनवेळी काय झालं माहित नाही मला. हरलो मी आणि आता ते लोक वसुलीसाठी फोन करतायत. मॉम
सांगितलं ना, तर बोल ना काहीतरी. इडियट, 1000 वेळा सांगते ना तुला या रेसच्या भानगडीत पडू नकोस म्हणून. आपण जॅकपॉट लागला असता तर कौतुक केलं असतंस ना. पण हरलोय, आता काय करू. त्यात हा फोन मला ना फोडावा वाटतोय हा फोन. अरे उचलतो नाही तर तुला पडतील ते. उचल. हॅलो. हो हो, मी शेटचे पैसे घेतलेत, देतो थोड्या दिवसात मी. काय. अरे काय झालं बोल ना. मग ते वसुलीवाले घरी येत आहेत. मग सुशला पण सांगायला हवं, नाहीतर त्यांना अचानक बघून येणं तिला धक्का बसेल. सुशला पण सांगूया. लपून बसलाय का? हे लवकर बाहेर. अंशुमन बाहेर ये. कुठे लपलाय? ए अंशुमन, चल लवकर बाहेर ये. ए, इकडे इकडे ये तू. अंशुमन पैसे कुठे आहेत? देतो. ऐका रे बाबा. पैसे कुठे आहेत? दादा शांत. अरे शेठ कधी तुला फोन करतात, तू फोन काय उचलत? हा ऐका माझं. दादा मी देणारच आहेत, फक्त आत्ता नाही येत माझ्याकडे. मी 2 दिवसांनी नक्की देतो तुम्हाला. 2 दिवसांनी. आत्ता नाही तर 2 दिवसांनी कुठला देणार तू पैसे? चला चला रे, याला घेऊन चला. एक मिनिट. ए, बघताय का रे? अहो, सोडा ना. दादा, मी हात जोडते, पाया पडते हवं तर तुमच्या. मी स्वतः शब्द देते. 2 दिवसात मी स्वतः येऊन तुमचे पैसे देईन. प्लीज जरा काही करू नका. प्लीज प्लीज. काकू काय चाललंय का? कोण आहे ती माणसं? अगं हे कशी ओळखणार ना. अंशूचे फ्रेंड्स आहेत हे. हे अंशुमनचे मित्र आहेत. आता अंशूच्या मित्रांना पण तू जज करणार का? अगं गेस्ट आहेत आपले ते. आता निघतच होते ते. हो ना. हो निघतातच आहेत. निघतच होते ते आता. निघूया. बघ 2 दिवस पैसे नाही दिले, बघ तुझं काय मी करतो. अरे बस क्या ब्रो, नक्की येईन मी. नक्की येतो. हा मॉम, मी माझ्या फ्रेंड्सना बाहेर सोडून येतो. थांब चला, जरा. चला. त्यांचे ते जातील, तू थांब. मला बोलायचंय तुझ्याशी. तुम्ही या. जरा महत्वाचं बोलायचं. चला बाय. काळजी घ्या. बाय बाय.